सत्ताई सरकार झोपी गेलंय का? किती दिवस सहन करायचं आम्ही? हा इतका जातीय द्वेष पसरवतोय ह्याच्या भाषणातनं, हा लोकांना उचकटून देतोय, हा भडकाऊ भाषणं करतोय, हा आता दिसत नाही तुम्हाला? दिसत नाही तुम्हाला? अरे चाकणमध्ये मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगते, एक हिंदू बांधव होता आपला, त्या बांधवाच्या घरासमोर एका मुसलमानाने, बघा तो मुसलमानांचा एरिया आहे, संपूर्ण एरिया मुसलमानांचा आहे चाकणमध्ये, जिथं तो मुलगा राहतोय आपला, तो एक भाग, आणि त्यांच्या वस्तीमध्ये 2-3च घरं हिंदूंची आहे. त्या 2-3 घरांमध्ये एक मुलगा आहे, तो हिंदुत्वाचं काम करतो, गौरक्षणाचं काम करतो. त्या मुलाच्या घराच्या समोर दर अमावस्या पौर्णिमेला लिंब टाचना वगैरे टोचून त्याच्या घरापुढं टाकल्या जात होते, म्हणून त्या पोरांनी कॅमेरे लावले होते त्याच्या घरापुढं. आणि अक्षरशः जो माणूस हे कांड करत होता ना, तो मुसलमान त्याच्यामध्ये पकडला गेला. जातीचा मी इथं अगदी मी उल्लेख करणार, कारण त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले चाकण पोलीस स्टेशनमध्ये. ज्या वेळेला CCTV फुटेजमध्ये ते कॅप्चर झालं, त्यावेळेला त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमचे जे चाकणचे PI साहेब आहेत, कदम साहेब, यांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये ते हँडल केलं, म्हणजे कुणावर त्यांनी अन्याय केला नाही. CCTV फुटेजमध्ये दिसते त्या पद्धतीमध्ये त्या व्यक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले. परंतु तो तपास मोरखंडे PSI आहे का API आहे मला माहीत नाही त्याचं, परंतु मोरखंडे आहे जो अधिकारी, त्याच्याकडे गेला होता. मोरखंडेकडे तो तपास गेला असताना मोरखंडे त्या पोराला धमक्या देत होता की जर का तू हे प्रसारित केलं तर मी तुझ्यावर गुन्हे दाखल करीन, बरं का, जातीय सलोखा बिघडून जाईल, हा दंगली पेटतीन, त्याच्यामुळे तू हे, म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर हा मोरखंडे, त्याला चाकणचा जो अधिकारी आहे ना मोरखंडे, त्याला दम देतो त्या पोराला. माझ्या समोर मी आहे त्याला साक्षीदार, माझ्या समोर त्या पोराला धमकी देतोय की हे प्रसारित करायचं नाही, हे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही, जे लिंब टाकलेले व्हिडिओ होते का ते व्हायरल करायचे नाही. म्हणजे तुम्ही जिथं असं होतं ना त्यावेळेला हे असले नीच नासके, हे असले नीच नासके अधिकारी, मी PI म्हणत नाही, PI साहेब खूप चांगले आहेत, उत्तर पोलीस स्टेशनचे PI साहेब खूप मदतही करतात आणि कायद्याने चालतात, संविधानावर चालतात, अजिबात नाही चुकीचं. ते माणूस काही केलं ना, कुणी असू दे, मग अजिबात चुकीचं काही करणार नाही, जे संविधानामध्ये बसेल तेच तो व्यक्ती करतोय. परंतु हे साहेबांनाही माहीत नाही, मी अजून साहेबांनाही सांगितलेलं नाही आहे, पण मी सांगणार आहे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाईल सुद्धा आहे PI साहेबांना. परंतु तो मोरखंडे मात्र त्या पोराला धमकी देत होता. मग या वेळेला तुमचा जातीय सलोखा बिघडतो, तुमचं म्हणणं असतं, समाजातलं वातावरण दूषित होतं, दंगली पेटतात, त्याच्यामुळे तुम्ही समोर राखा, असं ज्याच्यावर अन्याय झालेला त्यालाच तुम्ही धमक्या देऊन त्याला सांगता. मग हे असं होतं त्यावेळेला कुठं जातात मग हे, नाही का, हे जे मोरखंडेसारखे येत नाही कुठं जातात मग? आता नाही दिसत का यांना? म्हणजे हे नीच लोक फक्त चांगल्याच लोकांना दाबण्यासाठी आहेत का? काही असतील ना सरकारमध्ये, पण काही लोक असतील ना की ज्यांना या गोष्टी, अशा होणाऱ्या गोष्टी नाही जातीय सलोखा आपण राखला पाहिजे असे म्हणत असतात ना. मग आता यांनी जे पेटवलं तिथं जाऊन, मग हे दिसत नाही का तुम्हाला? यांनी जे तिथं जाऊन नाही का धिंगाणा घालणं लावला, हा दिसत नाही का? यांनी तिथं जाऊन जे भडकाऊ भाषणं देणं लावले, हे दिसत, करा ना त्याच्यावर गुन्हे दाखल, करा ना त्याला अटक. ज्यांनी तिथं हे विरोध केला ना छत्रपतींच्या पुतळ्यासाठी, त्यांना तर अटक कराच, त्यांना तर सोडूच नका. परंतु या माणसाने तिथं जाऊन जे काय भडकवण्याचा प्रयत्न केला, जे काय तरुणांना उस्कवण्याचा प्रयत्न केला, याला टाका की आतमध्ये. याच्यावर नाही का बसत कलम? का संविधान याच्यासाठी नाहीच आहे? संविधानामध्ये याच्यामध्ये जरांग्या सोडून असं लिहिलेलं आहे का संविधानामध्ये सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे, जरांग्यावर करायचे नाही? किती दिवस याची लाट करायची सरकारने? किती दिवस करणार सरकार? कारण काय?